भाजपने काही दिवसांपूर्वी लोकसभेत डिलिमिटेशन मांडलं होतं, यावेळी विरोधकांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं आणि हे विधेयक नामंजूर झालं. विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधाच्या बाजूने 230 मतं पडली. नियमानुसार घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी एकूण उपस्थित सदस्यांपैकी 2/3 बहुमत मिळणं आवश्यक असतं. पण 54 मत कमी पडल्यानं हे विधेयक मंजूर झालं नाही आणि भाजपला सर्वात मोठा धक्का बसला. जर हे विधेयक मंजूर झालं असतं तर लोकसभेतील जागांची संख्या 543 वरून वाढवून कमाल 850 पर्यंत नेण्याचा प्रस्ताव होता. हे विधेयक लोकसभेत जरी मंजूर झालं नाही, पण आता भाजपनं हे विधेयक पुन्हा लोकसभेत मांडण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. आगामी 21 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशन खूपच महत्त्वाचं ठरणार असल्याची चर्चा आहे. संविधान दुरुस्ती विधेयक म्हणजेच डिलिमिटेशन बिल 2.0 मंजूर करून घेण्यासाठी भाजप आणि एनडीए सरकारनं मोठी व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभेत झालेल्या पहिल्या मतदानात 2/3 बहुमताचा म्हणजेच 352 मतांचा टप्पा गाठण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं होतं. पण मोदी सरकार आता केवळ 54 मतांची तूट भरून काढण्यासाठी वेगाने हालचाली करते असं म्हटलं जाते. विरोधी पक्षांच्या ऑपरेशन टायगरच्या आरोपादरम्यान देशभरातील प्रादेशिक पक्षांमध्ये सुरू असलेल्या पडद्यामागच्या घडामोडींमुळे आगामी अधिवेशनात हे विधेयक ऐतिहासिक बहुमतानं मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जाते. लोकसभेत भाजपचे मूळ संख्याबळ 298 मतांचं आहे, जे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 352 मतांपेक्षा 54 ने कमी आहे. हा फरक भरून काढण्यासाठी भाजपने विरोधी पक्षांच्या प्रमुख खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यास सुरुवात केल्याचं दिसून येते. लोकसभेत हे विधेयक पडताच भाजपनं टीएमसीचे खासदार फोडल्याची चर्चा आहे. टीएमसीच्या वरिष्ठ नेत्या काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीच्या 20 खासदारांनी बंडखोरी केली आहे. त्यानंतर त्यांनी भाजपला आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यानंतर आता ठाकरे गटाचे देखील 6 खासदार फुटले आहेत. हे खासदार शिंदेसोबत गेले असून त्यांचा पाठिंबा देखील भाजपलाच आहे. म्हणजेच आता भाजपला एकूण 26 खासदारांचा पाठिंबा मिळालाय. मात्र हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला आणखी काही खासदारांची गरज आहे. तमिळनाडूमधील स्थानिक निवडणुकांमुळे काँग्रेस आणि डीएमके यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. यामुळे एम.के. स्टॅलिन यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली नाही. ते इंडिया आघाडीपासून दूर झाले आहेत. देशभरातील नेते फुटत असल्यानं स्टॅलिन सावध झाल्याची चर्चा आहे. कारण भाजप डीएमकेचे देखील खासदार फोडू शकतात अशी चर्चा आहे. तसंच तमिळनाडूतून स्टॅलिन यांना पुन्हा मुख्यमंत्री बनण्यास भाजपकडून मदत होऊ शकते. डीएमकेला केंद्रात मंत्रिपदही भाजपकडून मिळू शकतं. त्यामुळे सध्या भाजप डीएमकेला आपल्या बाजूला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. जर स्टॅलिन यांनी भाजपला पाठिंबा दिला तर एनडीएकडे आणखी 22 खासदारांचा पाठिंबा होईल. म्हणजे भाजपकडे एकूण 46 खासदारांचा पाठिंबा होईल. भाजपला डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी 8 खासदारांची आवश्यकता भासते. जर भाजपला 8 खासदारांची गरज भासत असेल तर विधेयक मंजूर कसं होईल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर सध्या राज्याच्या राजकारणात शरद पवार गटाविषयी संभ्रम निर्माण झालेला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. शरद पवार गटातील अनेक नेते सत्तेसोबत जाण्याचा आग्रह धरत असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटल्यानंतर आता शरद पवार सावध झाले आहेत. लवकरच शरद पवार देखील भाजप सोबत जातील असं म्हटलं जाते. जर शरद पवार भाजप सोबत गेले तर एकूण संख्याबळ 354 एवढं होईल. कारण एनडीएचे 298 खासदार आहेत, शरद पवार गटाचे 8 खासदार, टीएमसीचे 20 खासदार आणि ठाकरे गटाचे 6 खासदार, डीएमकेचे 22 खासदार आहेत. लोकसभेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला 352 मतांची गरज आहे. यातच जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसचे 4 खासदारही भाजपच्या बाजूने असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडे 6 अधिकचे मतं आहेत. डिलिमिटेशन विधेयक मांडत असताना जर इंडिया आघाडीचे काही खासदार गायब राहिले तर याचाही मोठा फायदा भाजपला होणार आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात भाजप डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी मोठी शक्यता आहे. मात्र हे शरद पवार, एम.के. स्टॅलिन यांनी पाठिंबा दिल्यावरच शक्य होणार आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की दोन्ही नेते भाजपला पाठिंबा देणार का. जर दोन्ही नेत्यांनी पाठिंबा दिला नाही तर देशातील कोणत्या पार्टीचे खासदार फुटणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत मंजूर होईल का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.